असलेले इतर तिघे जखमी झालेत। आज चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवारी महादेवाच्या भक्तांची पिंडी पूजनासाठी लगबग पाहायला मिळते। सर्व ज्योतिर्लिंग गजबजली। महादेवाची पूजा करण्यासाठी भाविकांनी आज मंदिरांमध्ये मोठी गर्दी केलेली आहे। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, छत्रपती संभाजीनगरच्या कृष्णेश्वर मंदिरात, पुण्याच्या भीमाशंकरमध्ये, हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात आज भाविकांनी अगदी पहाटेपासूनच मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे आज मंदिरांमध्ये महादेवाच्या जयघोषानं हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेलेला आहे। आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे आज महादेवाच्या भक्तांनी महादेव मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आहे। त्याबरोबरच महादेव मंदिरामध्ये आज आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे। तर सकाळी काकड आरतीपासूनच यावेळी भक्तांनी या ठिकाणी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळतंय। भक्तांची मोठी गर्दी या मंदिरांमध्ये पाहायला मिळते। तर आज देशभरातच शेवटच्या श्रावणी सोमवारचा उत्साह दिसून येतोय। यातच राज्यातील ही प्रमुख ज्योतिर्लिंग आहे ज्या ठिकाणी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। तर आज चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे। भीमाशंकर इथून आता आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर परिसर खऱ्या अर्थानं आज श्रावण मासातील चौथ्या सोमवारी भक्तांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या भाविकांच्या उसळलेला दिसतोय। आणि या भावसागरातला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा परिसर दुमदुमून असताना या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रीक पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले राज्यासह देशातील विविध भाविक भक्त आलेत। आपण या भीमाशंकर परिसरातील असणाऱ्या पुरोहितांकडून माहिती करून घेणार आहोत। काय नक्की सांगाल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात आणि भीमाशंकरचं दर्शन घेतात, याची काय आहे? काय भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे। भीमाशंकर हे 6 नंबरच्या श्लोकाच्या अनुसार 6 नंबरचे ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी अर्धनारी नटेश्वराचा वास आहे, अर्धांगी पार्वतीचा वास आहे। त्यामुळे या मंदिरात येताना स्त्री आणि पुरुष दोन्ही शिवलिंगाला स्पर्श करू शकतात, दर्शन करू शकतात। त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे। या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येत आहे, या ठिकाणी 2 शिवलिंग आहे। शिवलिंगाला 2 भाग आहे, एक बाजूला शंकर आणि एक बाजूला पार्वती, असं अर्धनारी नटेश्वराचं स्थान असल्यामुळे येणारा भाविक हा स्त्री आणि पुरुष दोन्ही शिवलिंगाला हात लावून दर्शन करू शकतात। नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंहदेवीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर परिसराला भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात रीघ असते। आणि या नरनाटीश्वरच्या दर्शनासाठी महिला आणि पुरुषांना समानतेचं लिंगाचं दर्शन हात लावून घेता येतं। असं हे ज्योतिर्लिंग खऱ्या अर्थानं भाविकांसाठी नतमस्तक होण्यासाठी येत असतात। आणि हाच एक्सक्लुझिव्ह या ठिकाणी दर्शन आपण जय महाराष्ट्राच्या वतीनं दर्शकांना देण्याचा प्रयत्न केला। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, भीमाशंकर, पुणे। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा